आज होता गरबा क्लासमध्ये कॉम्पिटिशनचा दिवस आणि मी नेसले होते साडी. तुम्हाला असं वाटत असेल ना, की यार गरबा क्लासमध्ये साडी कोण नेसते आणि साडी नेसून कोण गरबा करते? तर आम्ही करतो. यावेळेस आम्ही ठरवलं होतं, की आपण छान मस्त साडी नेसूया आणि महाराष्ट्रीयन लूक करूया. म्हणून तसंच आम्ही सर्वांनी महाराष्ट्रीयन लूक केला होता आणि सर्वांनी मस्त छान साडीज नेसून आल्या होत्या आणि सर्व खूप सुंदर दिसत होत्या. कॉम्पिटिशन सुरू व्हायची वेळ 2 वाजताची होती, पण मला घरचं आवरता-आवरता भरपूर उशीर होऊन गेला होता. म्हणून आम्ही 5 वाजता पोहोचलो तिथे. पोहोचलो त्यानंतर मी सर्व फ्रेंड्सला भेटली. सर्वात उशिरा येणारी मी एकटीच होती माझ्या फ्रेंड्समधनं. मग आम्ही मस्त छान एन्जॉय करत होतो. खूप छान अशी मस्त कॉम्पिटिशन सुरू होती आणि वेगवेगळे राउंड राहतात आणि सर्व मुलं मस्त छान गरब्याच्या कॉस्ट्यूममध्ये आले होते. गेटअप प्रत्येकाचं खूप वेगळं होतं आणि खूप छान होतं. मला तर खूप आवडते गरब्याचं लूक करायला. बघूया आम्ही कधी जाऊया खेळायला तर करेल मी गरब्याचं लूक आणि तुम्हाला सांगते मस्त आम्ही सर्व बसलो होतो बघत कॉम्पिटिशनच्या आणि मुलांना मोटिव्हेट करत होतो. कारण पण जर त्यांना मोटिव्हेट केलं ना, तर ते अजून छान करतात आणि ते बघायला मला तर खूप आवडते आणि जजेस सुद्धा होते आणि ते सुद्धा खूप मस्त बारीक लक्ष देऊन बघत होते, की कोण बेस्ट करतात आणि इथे क्राउड सुद्धा भरपूर होता आणि ते सर्व मोटिव्हेट करत होते स्टुडंटला त्यामुळे अजून छान वाटत होतं. आम्ही पूर्ण ग्रुप मेंबर एका ठिकाणी बसलो होतो कारण आम्ही डिस्कस सुद्धा करत होतो, की कोण छान करते, कोण नाही. मग त्यानंतर थोड्या फोटोज वगैरे, व्हिडिओज वगैरे घेतल्या मी रोशनसोबत. खूप दिवसानंतर त्याने ब्लेझर घातलं होतं आणि मला खूप छान वाटत होतं कारण खरंच छान दिसत होता हा. कॉम्पिटिशन सुरूच होतं. मग त्यानंतर विनर कोण झालं आणि आम्ही सुद्धा खूप छान मस्त मस्ती, मजा आणि गरबा केला. हे तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय.